शुभ सकाळ सर्वांना. नमस्ते, मी ज्ञानदा. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सकाळीच मिस्टरांनी फरमाईश केली कांदे पोहे आणि चहा. मग सकाळी कांदे पोहे झाले, छान शेंगदाणे खरपूस भाजले, कांदा मिरची कढीपत्त्याची फोडणी दिली, चवीनुसार मीठ साखर हळद सर्व टाकलं, भिजवलेले पोहे टाकले, एकत्र केले, 5 मिनटाची वाफ दिली मंद आचेवर. वरून लिंबू पिळला, कोथिंबीर टाकली, पोहे तयार. चहा आणि पोहेचा नाश्त्याचा बेत उत्तम झाला. मी किचनमध्ये काम करत होते आणि हृदेश मात्र माझ्या अवतीभोवती नुसता रेंगाळत होता. तो आता नवीन पाऊल उचलायला शिकला आहे, तो चालायला शिकत आहे. त्याची आणि बाबांची खूप मस्ती चालू होती. दुपारी बाबांची फरमाईश होती आज चिकन खिमा बनव. मग काय, चिकन खिमा बनवला आणि पाव आणले. दुपारचा बेतही खूप छान झाला. आज बाबांनी आंबे मागवले होते. माझ्या माहेरी माझे बाबा मला आंबे फार आवडायचे म्हणून प्रत्येक वेळी आंबे घ्यायचे. आज हृदेशच्या बाबांनी त्याच्यासाठी आंबे मागवले होते. हा हृदेशसाठी पहिलाच आंबा होता. ही नवीन चव होती त्याच्यासाठी आणि ही नवीन चव त्याला हवीशी होती. तुम्ही जर कपडे घालत जा, आता मी व्लॉग टाकते तर. आज संध्याकाळी आमचं ठरलं होतं आज गेम झोनला जायचं. आम्ही पहिल्यांदाच गेम झोनमध्ये गेलो. खूप छान अशी सोय केली होती लहान मुलांसाठी. कुठलीही टोकेरी वस्तू लहान मुलांना लागणार नाही याची उत्तम प्रकारे काळजी घेतली होती. तिथे केअरटेकरही होते. ते इन्स्ट्रक्शन्स देत होते लहान मुलांना की इथे नका जाऊ, असंच करा. त्यांचं फार लक्ष होतं लहान मुलांकडे. हृदेश त्या सर्व लहान मुलांना पाहत होता. जिथे ती लहान मुलं तोही तिथे जात होता, हसत होता. त्याच्यासाठी हे सर्व नवीनच होतं आणि त्याला हसताना पाहून मला फार आनंद होत होता. माझी मात्र फार दमछाक होत होती त्याच्या पाठी पळून पळून. तो कम्फर्टेबल आहे. प्रियंका कासो वाटते कासो. पण त्याला हसताना पाहून मी माझा दिवसभराचा थकवा विसरली होती. गेम झोन हे हृदयासाठी नवीनच जग होतं. तू उलटा बसले बेटा. रंगीबिरंगी ठोकळे, रंगीबिरंगी फुगे. हाय Gardala, हाय. How are you? 3 वर्षाच्या आतील बाळांना आई किंवा बाबांसोबत जायची परवानगी आहे.
मीच हृदेशबरोबर आतमध्ये गेली. आम्ही खूप मजा केली. आम्ही खूप मजा केली. हृदयशही थकला होता, मीही थकले होते. आता घरी जायची वेळ होती. बाबांनी आवाज दिला, चला आता घरी जायला हवं. जाताना कुल्फी खाल्ली आणि घरी आलो. असा गेला आमचा दिवस.